गेल्या काही वर्षापासून शासनाने कांदा हा अतिशय क्रिटिकल वस्तू करून ठेवलेली आहे। कुठंतरी इतर वस्तूंचे जर आपण बाजारभाव बघित असेल, गॅस असेल, पेट्रोल डिझेल असेल, हे गगनाला भिडत आहे। त्यानंतर खतांचे बाजारभाव असेल, ज्यावेळी पूर्वी 300 रुपयाची गोणी आज जवळजवळ 1500 रुपयाला झालेली, परंतु त्या गोष्टींकडे शासनाचं लक्ष नाही। आणि कुठंतरी जेव्हा कांद्याचे म्हणजे ज्या वेळेस उत्पन्न कमी असतं त्यावेळेस शासन कुठंतरी लगेच तात्काळ निर्यात बंदी असेल, निर्यात शुल्क असेल किंवा व्यापाऱ्यांवर धाडी असेल, अशा म्हणजे वेगवेगळ्या या फॉर्म्युले वापरून आणि शासन त्याच्यावर कंट्रोल करतं। परंतु ज्यावेळेस शेतकरी कवडीमोल बाजारभावाने आपला कांदा विकतो तेव्हा शासन झोपलेलं असतं का? आज जर आपण बघितलं असेल तर 1 वर्षापासून कांद्याचे अतिशय कवडीमोल बाजारभाव आहे, परंतु कुठंही शासनाचं लक्ष नाही। शासनाने शेतकऱ्यांना डायरेक्ट अनुदान दिलं पाहिजे, परंतु कुठंतरी नाफेड, NCCF सारख्या संस्था पुढं आणायच्या आणि त्या माध्यमातून त्यांचे कर्मचारी असेल, शासनाचे किंवा नेते असेल, त्यांच्यासाठी ते धोरण अवलंबायचं, परंतु त्यातून शेतकऱ्यांचा 1 रुपयाही फायदा होत नाही। शासनाचा जर खरंच शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल ना तर डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान दिलं पाहिजे। 500-1000 रुपये काय क्विंटल ठरवायचं ते शासनाने दिलं पाहिजे। वर्षापासून अतिशय कांद्याला कवडीमोल बाजारभाव आहे, तर याचं प्रमुख कारण आहे की शासनाने गेल्या काही वर्षापासून निर्यात बंदी, जे शासन सातत्याने निर्यात बंदी करतं, त्यामुळं आपण बघितलं असेल बांगलादेश असेल आपल्यापासून आत्मनिर्भर झाला आहे आपल्यामुळं, आणि आज बांगलादेशला जो कांदा 40% जाण्याचं बंद झालं आहे त्याचं फार मोठा परिणाम आपल्या देशातील कांद्याच्या बाजारभावावर होतोय। आखाती देशांमध्ये असेल, सौदी अरेबियानं आपल्याला बंद केलेलं आहे, कारण की तिथं पण आपल्या कांद्याला बॅन आहे, आणि पाकिस्तान असेल, तुर्की असेल, इजिप्त असेल, इराण असेल, या कांद्याला परमिशन आहे। आणि आज जर बघितलं असेल आपण तर कंटेनरचे भाडे हे अतिशय प्रचंड प्रमाणात 10 पटीने वाढलेले, त्यामुळं कांद्याचे आपले ट्रान्सपोर्टेशन ते जाऊन कंटेनरचं महाग पडतं। आणि तेच जर इतर तुर्की असेल, इजिप्त असेल, इराण असेल, यांचे बाय ट्रक माल येत्या बाय रोडनी, त्यामुळं तिथं त्यांच्या आपल्या कांद्याला कॉम्पिटिशन देतं आहे आणि त्यांचे दर अतिशय कमी पडत आहे। त्यामुळं आपला कांदा निर्यात होण्यास फार प्रमाणात कमी झालेला आहे। तर याला शासनाने मध्यस्थी करून आणि जे कंटेनरचे भाडे त्याच्यावर सबसिडी दिली पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त कांदा आपला आखाती देशांमध्ये कसा निर्यात होईल। आणि बांगलादेशला सुद्धा नवीन सरकार आलंय तर प्रयत्न केला पाहिजे का तेथील बी निर्यात आपली चालू झाली पाहिजे, तेव्हाच कुठंतरी आपल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव मिळेल। कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्या शेतकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात। आज आम्ही लासलगाव मार्केटला आमचा कांदा विक्रीसाठी आणलेला आहे। तर कांद्याचे बाजारभाव हे सरासरी 700-800 रुपये। या बाजारभावात शेतकऱ्याचा अक्षरशः कंबरड मोडलेला आहे। याच्यातून उत्पन्न खर्च हा सुद्धा निघत नाही आहे। शेतकऱ्यांचं पहिलेच पावसाने आणि त्याने उत्पन्न कमी आहे, त्यातली त्यात हे बाजारभाव जर असे राहिले तर शेतकऱ्यांना जिवंत राहण्याचे सुद्धा याच्यातून हे नाही राहिलेलं आहे। सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून बाजारभाव सुधारतील याची काहीतरी प्रयत्न केले पाहिजे, पण शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्षच नसून ते फक्त त्यांच्या सत्ता कशी टिकेल, सत्ता कशी उपभोगता येईल याकडेच त्यांचे लक्ष आहे। शेतकऱ्याकडे कोणत्याही प्रकारच्या सरकारचं लक्ष नसून शेतकरी हा खूप जाम झालेला आहे। आज अवकाळी पाऊस, त्यानंतर कमी बाजारभाव यामुळे शेतकरी अक्षरशः त्याला उत्पन्न खर्च ते काहीच नाही आहे। आणि या असेच जर चाललं तर शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही हा सुद्धा भविष्यात प्रश्न निर्माण होईल। शेतकऱ्यांकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे अशीच मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। कॅमेरामन स्वप्नील सह रवींद्र जाधव, LS मराठी, लासलगाव।